राणी आणि इंद्रा आता इकडे रात्रभर बुवाकडेच थांबणार असतात. कारण आता इकडे इंद्राने उठा बशा वगैरे काढून आता इकडे राणीला मनवलेलंच असतं. आणि आता इकडे घरी मालतीला इंद्रा फोन करून सांगतो. पण आता इकडे इकडे बुवांची जी तब्येत असते अचानक बिघडलेली असते आणि ते चक्कर येऊन ते जागेवर पडलेले असतात. आता इकडे सकाळ झालेली असते. इंद्रा आणि राणी दोघीही आता इकडे घरी यायला निघतात. आता इकडे त्यावर मालती बोलते, बस झालं, आता इकडे तुम्ही घरी म्हणजेच तुमच्यासाठी हे कायमचे दार बंद झालेले आहेत. म्हणजेच अर्थात इकडे मालतीने जे आहे इकडे राणी आणि इंद्रासाठी कायमचे इकडे त्यांचे दार बंद केलेले असतात. त्यांना तिकडे ते घरात घेणारच नसते. आता हा भाग पाहायचा असेल तर नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर हुकुमाची राणी ही या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे राणी रुसून गेलेली असते. बोलत असते की सरांना हेही कळत नाही की बायको रुसल्यावर तिला म्हणवायचं असतं आणि माझ्या मागे मागे सुद्धा आलेले नाही, जा आता मी घरी जाणारच नाही. आणि आता इकडे ती अशी रुसून बसलेली असते आणि बोलत असते की त्यांचं माझ्यावर प्रेमच नाहीये. आता इकडे दुसरीकडे इकडे इंद्रा मनातल्या मनात विचार करतो की राणीला म्हणजेच मग कसं परत आणू, तिला परत आणायलाच हवं. कारण जोपर्यंत मी आईची माफी मागणार नाही तोपर्यंत ती काही परत येणार नाही. आता इकडे तो त्याच्या आईजवळ बसतो आणि बोलतो की आई माफ कर मला. आता इकडे त्यावर मालती बोलते, बस कर इंद्रा, मला चांगलंच माहिती आहे की हे स्वतःहून तू आलेला नाहीये. त्या राणीने तुला सांगितले असेल तेव्हाच तू इथं आलेला आहेस. अरे तुला कळत नाही का त्या कपट्या पोरीची काही. आता इकडे त्यावर तो बोलतो, म्हणजेच आता इकडे त्याला राग येतो आणि तो बोलतो, हो आई, हे बरोबर आहे की तिनेच मला पाठवलेलं आहे, पण मला जेन्युइन वाटलं की तुला त्रास झालेला आहे म्हणून मी तुला सॉरी म्हणतोय ना, तुझी माफी मागतोय. आता इकडे त्यावर ती बोलते, अरे तू काय रे नंदी बैलासारखाच आहेस. म्हणजे ती तुला सांगेल आणि तू मान हलवत तिथे येईल. आणि मला एक कळत नाहीये, तुला कसं समजत नाहीये इंद्रा, ती तुला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करतेय तरी सुद्धा तुला कसं कळत नाहीये. आता इकडे मला ती नाही नाही ते त्याला बोलत असते. आता इकडे त्यावर तो बोलतो, अगं आई तू कशी ग, अगं राणीला समजून घे ना तू, अगं ती माणसं तोडणारी नाही तर जोडणारी आहे. आता इकडे तो खूप सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता इकडे आबा सुद्धा बोलणार तितक्यात आता इकडे मालती बोलते, तुम्ही तर गप्पच बसा हो, मला तर हे कळत नाहीये की त्या कपट्या पोरीने तुमच्यावर कसली जादू गेलेली आहे. आणि आता इकडे ती त्यांना सुद्धा गप्प बसवते. तर आता इकडे राणी तर घर सोडून आता इकडे रुसून आलेली असते. तिला काही कळत असतं कुठे जायचं आणि कुठे नाही. ती आता इकडे स्वतःलाच विचारत असते, अजूनही इंद्रा सर का नसेल आले आणि सर मला बनवायला नाही आले, म्हणजे सरांचं माझ्यावर प्रेमच नाही वाटतं. आता इकडे ती विचार करते, इतक्या तोऱ्याने तर मी निघून आली आहे, पण आता मी कुठे जाऊ. आणि आता इकडे ती स्वतःवरच म्हणजे आता इकडे स्वतःलाच ती पस्तावत असते. आता इकडे ती निघून आता इकडे सरळ बुवांच्या घरी आलेली असते. आता इकडे ती एकदम रागात असते आणि येऊन सरळ बसते. आता इकडे त्यावर इकडे आबा म्हणजे तिकडे बुवा आणि इकडे सुरेखी बोलते, काय कराने अचानक कशी काय आलीस आणि काही झाले का तुझं भांडण वगैरे. आता इकडे त्यावरती बोलते, का मी येऊ शकत नाही, हे माझं घर नाहीये, हे माझं माहेर आहे, मी कधीही येऊ शकते. आणि तुम्हाला काय वाटतंय मी काय नुसती भांडणं करूनच येते की काय, अशी साधी येऊ शकत नाही का. आता इकडे त्या म्हणजे तिचा हा राग पाहून तिकडे ते बोलतात की बरं ठीक आहे तुझंच घर आहे, तुला कोण अडवणार. आणि तिकडे ते बोलतात, अगं पण काय झाले, काय रुसून वगैरे आलीस का. आता इकडे त्यावरती बोलते, का मी रुसणारच का. आता इकडे ती त्यांना चांगलीच उत्तरावर उत्तर देत असते. इकडे त्यावर बुवा बोलतात, मला काय वाटतं ना सुरेखी, मला तर वाटतं ना आज खरंच जास्तच ऊन तापलंय वाटतं. आता इकडे त्यावर आबा बोलतात म्हणजेच बुवा बोलतात, अगं नाही तू म्हणजे अशी कधी येत नाही ना, आणि तू अचानक आलीस ना म्हणून विचारलं. आता इकडे त्यावरती बोलते, बरं ठीक आहे, पुढच्या वेळेस येताना ना तुम्हाला विचारून येत जाईल. आता इकडे तिचा राग पाहून आता इकडे हे दोघंही हसत असतात. यांना काही समजत नसतं की राणी अशी कशी काय आली आहे. आता इकडे दुसरीकडे इकडे इंद्रा गोट्याला बोलत असतो, अरे गोट्या, राणी माझ्यासोबत रुसून गेलीये, आता मी तिला कसं म्हणू. आता इकडे त्यावर तो बोलतो, अहो सर तुम्हाला माहिती नाही आमची राणी, ती खूप भयानक आहे बरं का, जर एकदा रुसली ना ती बोलतच नाही. अहो एकदा ना ती माझ्याशी रुसली होती, तिनं 4 महिने माझ्याशी बोलली नाही बरं का. आता मी तर तिचा मित्रच आहे, पण तुम्ही तर तिचा नवरा आहे ना, मला तर वाटते तुमच्यासोबत ना ती कदाचित 4 वर्षही बोलणार नाही. आता असं म्हणल्याबरोबर इकडे तो बोलतो, अरे गोट्या असं काय बोलतेस तू, अरे ती 4 सेकंद सुद्धा माझ्याशी बोलली नाही ना तर माझं मन लागत नाही रे, आणि काही झालं ना तिला मी मनवणारच, आणि काही झालं तरी मी तिला घरी घेऊन येणारच, कारण ती माझ्या हुकुमाची राणी आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो त्याला गोट्याला सगळा काही प्लॅन सांगतो आणि बोलत असतो की मला यासाठी तुझी बुवांची आणि
आईंची गरज आहे. आता इकडे तो सगळं काही प्लॅन त्याला समजावून सांगतो. आता इकडे दुसरीकडे इकडे राणी भाजी चिरत बसलेली असते आणि तिचं फक्त मन त्या मोबाईलमध्ये असतं. म्हणजेच इंद्राने अजूनही तिला एक मेसेजही नाही केला आणि फोनही नाही केला. आता इकडे ती विचार करते, सरांनी अजून मला फोन का नसेल केला, कदाचित एखादा मेसेज तर करायचा की तेच रुसून बसले असतील, म्हणजेच मी घर सोडून आले म्हणून त्यांना राग आला असेल का. आता इकडे तिच्या डोक्यामध्ये खूप प्रश्न फिरत असतात. आता इकडे त्यावरती बोलते, बरं मीच करू का त्यांना फोन. आता इकडे त्यावरती बोलते, नाही नाही मी कशाला करू, मी तर घर सोडून आली आहे ना आणि त्यांना मला म्हणवायला पाहिजे, मी त्यांची बायको आहे, त्यांचं माझ्यावर प्रेम नाहीये का. आता इकडे ती दाराकडेच टक लावून बघत बसलेली असते. तितक्यातच आता इकडे म्हणजेच इकडे बुवांना मेसेज जातो, तो म्हणजेच इकडे गोट्याचा. आता इकडे त्याला हे मेसेज जातो की म्हणजेच जे इंद्राने त्यांना प्लॅन समजावून सांगितलेला असतो. आता इकडे ते लगेचच धावत जातात आणि सूर्यकिला सगळं काही प्लॅन समजावून सांगतात. त्यांना तर खरंच खूपच नवल वाटत असतं. आता इकडे राणी बघत असते दरवाजाकडे. आता इकडे त्यावर ते बोलतात, काय ग राणी, कुणाची वाट बघतीयस, कोणी येणार आहे का, कुणाची वाट बघतीयस का. आता इकडे त्यावर ते बोलते, का मी कशाला बघू कुणाची वाट, आणि मला काही कुणाची गरज नाहीये. आता इकडे त्यावर ते बोलतात, काय ग तू भांडण वगैरे म्हणजेच तू रुसून आली आहे का. आता इकडे ती बोलते, मी कुणाशी काही करून आलेली नाहीये आणि तुमचं चाललं काय, तुम्ही काय माझ्यावर टकलावूनच बसलेली आहेत की काय. आता इकडे ती परत तिचं काम करत असते. आता इकडे ती सुरेखी बोलते, काय करानी सारखी सारखी मोबाईलमध्ये काय बघतीयस, कुणाचा फोन येणार आहे का, कुणाचा मेसेज येणार आहे का. आता इकडे त्यावरती बोलते, मी कशाला कुणाचा मेसेज आणि फोनची वाट बघू आणि मी का फोन घेऊन बसू, मला काही दुसरे काम नाहीये का. आता इकडे त्यावर बुवा बोलतात, अगं काय झालंय, कुणाचा फोन येणार आहे का. आता इकडे त्यावरती बोलते, नाही नाही मला ना कुणाची गरज नाहीये आणि आता ना इंद्रजी सरांचा फोनही आला ना तरी मी म्हणजेच उचलणार नाही. आता इकडे त्यावर ते दोघं बोलतात, मी काय म्हणतोय, तुझं काय म्हणजे जवाई बापूंशी भांडण वगैरे झालंय का. आता इकडे त्यावरती बोलते, नाही नाही ते तर मला खूप छान जीवापाड प्रेम करतात, एकदम हाताच्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात. आणि इतकंच नाही तर आता इकडे ती खूप छान आता इकडे त्यांचं म्हणजे प्रेमाचं ते म्हणजे ते तिच्यावर किती प्रेम आहे, ती किती स्पेशल आहे हे सगळं त्यांना म्हणजे सांगत असते. त्यांच्या माझ्यावर खूप प्रेम आहे ते मला सारखं दाखवून देत असतात, किती म्हणजेच मी त्याच्यासाठी किती स्पेशल आहे वगैरे वगैरे. आता इकडे हे तर खूप खुशच होतात. आता इकडे त्यावरती बोलते की मी तर म्हणजे बोलून बसले की मी त्यांचा फोन उचलणार नाही, पण खरंच ते आले नाही तर मी त्यांना फोन करू नाही का. आणि खरंच माझं तर इकडं जीव चाललाय, मला त्यांच्या विना बिलकुल करमत नाहीये. आता मी त्यांना कशी बोलू, कशी फोन करू, आणि जर ते मला घ्यायला आलेच नाही तर. आता इकडे ती अशी खूप विचार करत असते, तिला फक्त इंद्राचाच विचार येत असतो. आता इकडे तिला कळत नसतं काय करायचं आणि काय नाही. आता तितक्यातच समोरून आता इकडे इंद्रा येतो आणि बोलत असतो, राणी अगं राणी तू आहेस का घरामध्ये. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती एकदम म्हणजे एकदम बघत असते, तिला खूप खुशी वाटत असते, पण लगेचच ती नाक फिरगळते. आता इकडे त्यावर सुरेखी बोलते, काय ग राणी काय झालंय आणि तू एकदम नाक का फिरवतीयस. आता इकडे त्या दोघांनाही माहिती असतं की इंद्रा सर आले, पण आता इकडे ते त्यांच्या प्लॅनमध्ये सामील असतात म्हणून आता इकडे ते मुद्दाम सगळं काही नाटक करत असतात. आता इकडे त्यावरती बोलते की मला ना आता कुणाशी बोलायचंच नाही, मला एका माणसाशी बोलायचंच नाहीये. आता इकडे त्यावर बुवा बोलतात, काय ग कुठल्या माणसाशी बोलायचं नाहीये तुला. आता इकडे त्यावर ते बोलतात, अगं राणी बोलते, अहो तुम्हाला समोर दिसत नाहीये का इंद्रा सर आलेले आहेत. आता इकडे ते दोघे बोलतात, अगं कुठे इंद्रा सर, आम्हाला तर दिसतच नाहीये. आता इकडे त्यावर ते बोलतात म्हणजेच राणी बोलते, हे काय हे आपल्या समोर. आता इकडे ते मुद्दाम हे सगळं नाटक करत असतात. आता इकडे त्यावर ती विचार करते, आता मला काय भास वगैरे व्हायला लागले की काय इंद्रा सरांचे. आता इकडे ते हसत असतात मनातल्या मनात. आता तितक्यातच इथे गोट्या सुद्धा येतो आणि आता इकडे तो बोलतो, अरे भावा तू कधी आलीस ग. आता इकडे त्यावर राणी बोलते, बरं झालं गोट्या तू आलास, बघ इथे इंद्रा सर आहे की नाही. आता इकडे त्यावर तो बोलतो, कुठे ग. आणि आता इकडे तो सरळ किचनमध्ये जातो आणि ग्लास घेऊन येतो पाण्याचा आणि बोलतो, म्हणजेच तो दुसऱ्या दिशेने पाणी देत असताना बोलत असतो, हे घे इंद्रा सर, खूप ऊन तापलंय ना. आता इकडे त्यावरती बोलते, अरे असं काय करतोस, अरे तुझ्या मागे उभे आहेत इंद्रा सर. आता इकडे तो हेच दाखवत असतो की त्याला समोर इंद्रा सर दिसतच नाहीये. आता इकडे त्यावरती बोलते, पण तुम्हाला कोणालाच दिसत नाहीये, मग मला कसं काय दिसत आहे. आता इकडे त्यावर इंद्रा तिची माफी मागतो आणि इतकंच नाही तर आता तिला प्रेमाची इतकी छान कविता म्हणजेच बोलून दाखवतो की इकडे राणी त्याच्या प्रेमामध्ये नक्कीच हरवून जाते. पण मात्र तिकडे हे तिघही हेच दाखवत असतात की त्यांना इंद्रा सर आलेले नाही असंच दाखवत असतात. आता इकडे त्यावर राणी बोलते, एक मिनिटं, म्हणजे फक्त मलाच वाटतंय का इथे इंद्रा सर आलेत म्हणून. आणि आता इकडे तो बोलतो, राणी चल की घरी, मला माफ कर. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, तुम्ही तर आधी बाहेरच या. आणि आता इकडे म्हणजे इंद्रा बोलत असतो, खरंच राणी मला माफ कर, मी तुला असं नव्हतं म्हणायला पाहिजे की तू घर सोडून निघून जा आणि मला फरक वगैरे पडत नाही. खरंच मला खरंच ग
मला ना तुझ्याशी बोललं नाही ना तरी मला करमत नाही. आता इकडे तो असं सगळं काही बोलत असतो. आता इकडे त्यावर ती बोलते, सर पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही मला दिसत आहात आणि आता इकडे तो स्पर्श करतो तिला, तोही कळतो. आता इकडे त्यावर ती बोलते, म्हणजे आता मला काय तुमच्या स्पर्शाचाही भास व्हायला लागलाय की काय? आता इकडे त्यावर तो बोलतो, तुला जर असं वाटत असेल तर माझ्या मिठीत येऊन बघ. आता इकडे तो दोन्हीही हात फैलवतो. इकडे राणी त्याला घट्ट मिठी मारते. आता इकडे त्यावर तो म्हणजे इकडे ती बोलते, म्हणजे तुम्ही खरोखर आलेले आहात. मग इकडे आई, बुवा आणि गोट्याला तुम्ही कसे की दिसल्या नाही? आता इकडे त्यावर ते बोलतात, कारण आम्ही मजाक करत होतो. आणि आता इकडे दुसरीकडे आता इकडे म्हणजे तिला कळालेलं असतं की हे सगळं यांचाच प्लॅन होता.